भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शिवसुलीप्रभा बसस्टँड परिसरामध्ये बॅनर या ठिकाणी होल्डिंग लावलं गेलं होतं आणि ते बॅनर सकाळी कोणी अज्ञात समाजकंटकांनी ते थोडं फाडलं, कोपरा इथं फाडलेलं आहे. ते याचा निषेध म्हणून या घटनेची सखोल चौकशी करण्याकामी आमचे सर्व समाजाचे बांधव भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि याची सखोल चौकशी करावी यासाठी MIDCचे आवारसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. आमची मागणी ही आज दलित समाजाच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीनं की तो कोणी हरामखोर असेल त्याला तातडीने अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्याने माफी मागावी की यापुढे असे महापुरुष कोणतेही असो, बाबासाहेब असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, शाहू महाराज असू दे, हे महापुरुष आहे. यांनी सर्व समाजासाठी काम केलेलं आहे आणि या गोष्टीचा त्या हरामखोरात दखल घेतली पाहिजे होती, परंतु त्याने ते समाजकंटकाने या ठिकाणी प्लेट मारून त्याची विटंबना केली, त्या बॅनरची विटंबना केली. तर आमची एक मागणी आहे प्रशासनाकडे, आम्ही कायदा हातात घेणार नाही, गावाचं वातावरण दूषित करणार नाही. या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, चांगल्या प्रकारचे लोक या ठिकाणी राहतात. आमची ही भूमिका आहे आज आव्हाड साहेबांकडे की त्या हरामखोराला अटक करून आणि एका दुसऱ्या मुलांनी त्याचे स्टेटस ठेवलेलं आहे फाडलेलं, त्याला बी अटक करून या घटनेची निष्पक्षपणे चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याने या इथे माफी मागावी जनतेची, आपल्या समाजाची, अशी आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे. नमोबुद्धाय शिरसोली गावामध्ये प्रभूमध्ये आम्ही जे बॅनर लावलेला आहे त्या बॅनरची विटंबना म्हणजे प्लेटने त्या बॅनरला फाडण्यात आलेलं आहे आणि आम्ही रात्री खूप 9 वाजताचे बसलेले होतो तरी पण त्याच्यावर कारवाई झाली नाही. आम्ही एवढंच बोलतो की याच्यावर कडक कारवाई करून त्यांनी आमच्या सर्वांसमेत माफी मागावी हेच विनंती करतो.